एरवी तरी मी कायसा सर्वाभूती सदा सरिसा, जे ताप परवायचा भागू नाही. बरोबर. हा, सर्वाभूती सदा सरिसा ही बी तीच होई. बरोबर आहे, हीच होई मला आठवायची होती. एरवी मी कसा आहे तर सर्वाभूती सदा सरिसा, सदा सर्वाभूती सरिसा, समोरासमोर नेहमी सोबतच. हे चैतन्याचं स्वरूप आहे, हे देवाचं स्वरूप आहे. सूर्य बी समोर आहे पण नेहमी नाही, काही दिशे काही न दिशी आयसा वाणीचा. नशी म्हणतात महाराज म्हणतात मी सूर्यासारखा आहे, पण सूर्याची कमी कधी असतो कधी नसतो असा नाही. मी नेहमी सर्वाभूती सदा सरिसा असा आहे मी, सदा सरिसा. आणि एरवी तरी मी कायसा मुखाप्रती भानुका जायचा, एवढ्या अंशात दृष्टांत साधला तो. पण काही वीक पॉइंट दिसला माऊलीला, म्हणून ते म्हणतात काही दिशेनं दिशे आयसा वाणीचा नव्हे. कधी दिसतो कधी दिसत नाही असा कमीपणाचा, असा वनीपणाचा मी नाही, असा वनीपणा त्या माझ्या स्वरूपात नाही, जे सूर्याचा दृष्टांत सांगितला त्याच्यात आहे. सर्वाभूती सदा सरिसा, एरवी सर्वांच्या हृदय दिशी. मी अमुका असे आयशी, जे बुद्धी पुरे आरनिशी सदाच लक्ष नाही. त्यांना घ्या सर्वांच्या हे वस्तुभेद राहिला नाही. सर्वांच्या हृदय देशी म्हणजे मला वस्तू अंतर नाही, वस्तुभेद नाही. आणि आहार निशी म्हणजे काल भेद नाही, कालांतर नाही. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक अशी आयशी, जे बुद्धीस पुरे आहार निशी ते वस्तुगामी. काल आणि देश आणि वस्तू, हृदय देश सर्वांच्या म्हणजे सर्व सर्व ज्या व्यक्ती आहेत, व्यक्ती वस्तू एकच असते. म्हणजे चेतन असली ती व्यक्ती आणि जड असली तर वस्तू म्हणावं लागत असते व्यावहारिक भाषेत. व्यक्तिशः बोलणं, वस्तुशः बोलणं. व्यवहारात आपण जडाला वस्तू म्हणतो आणि चिद असलं तर त्याला व्यक्ती म्हणतो. कुत्रा व्यक्ती, आणि त्याला बांधायचा पट्टा दोर वस्तू आहे व्यवहारात. वस्तू व्यक्ती म्हणून हृदय हे सर्वांच्या ही वस्तू, हृदय देश आणि आहारनिश म्हणजे देश काल वस्तू भेद विरहित मी आहे, हेच सांगायचं माऊलीला त्या ओळीतून बी. आपला विषय काय चालला होता की आरशाला सर्व काळात सर्व देशात सर्व वस्तूच्या रूपानं आकाश आहे. सर्व वस्तूचा संबंध होताना आकाश असत, म्हणून आकाशाचं प्रतिबिंब कधी आहे कधी नाही असं नाही आरशात. म्हणून आरसा म्हणला की आकाश ग्रहितच धरायचं, त्याच्यात तुम्ही ग्रहित नाही धरलं तरी धरायचं, हे ध्यानात घ्या. तसं गणितीय भाषेमध्ये आपण एखादा अंक काढला, आकडा काढला, एक काढला, तर एकच्या डाव्या बाजूनं झिरो धरावाच लागतो, तुम्ही नाही काढला तरी. किंवा एखादी संख्या काढली त्याच्या डाव्या बाजूनं प्लस धरावाच लागते. ही गोष्ट त्याच्या डाव्या बाजूने झिरो असतोच, तुम्ही नाही काढला तरी बी. ध्यानात या गोष्ट. हे गणिताचं सूत्र हे माहीत ज्याला आहे त्याला माहिती. तसं आरसा म्हणला की आकाशाचं प्रतिबिंब असते. हे जसं दृष्टांतात आपण पक्क केलं, ठाम केलं, त्याप्रमाणे वृत्ती म्हणले की त्याच्यात चिदाभास असतोच. कारण आभास भरकता वृत्तीचं स्वरूप आहे.
आणि वृत्तीच्या अगोदर चैतन्याची नाही. मग वृत्ती जेव्हापासून त्याच्यात चिदाभास आहेच. ध्यानात घ्या. वृत्ती लीन झाली तरी त्याच्यात लीन चिदाभास आहे, ही गोष्ट ध्यानात घ्या. वृत्ती बहिर्मुख झाली तरी बहिर्मुख बी चिदाभास आहे, अंतर्मुख बी चिदाभास आहे. वृत्ती स्वप्नात गेली तरी चिदाभास आहे. वृत्ती सुसुप्तीत गेली, लीन झाली तर लीन चिदाभास आहे. चिदाभासासहित लीन झाली, चिदाभासासहित उद्भूत झाली. वृत्ती ज्ञानात लीन झाली समाधीत, तरी बी तिथं बी लीन, ज्ञानात लीन झालेला चिदाभास आहे. तुम्ही आरसा उलटा टाकला तरी त्याच्यात आकाशाचं प्रतिबिंब आहे. अंधारात ठेवला तरी अंधारातल्या आकाशाचं प्रतिबिंब, अंधारासहित अंधारातल्या आकाशाचं प्रतिबिंब असतं त्याच्यात. ही सुसुप्ती. ध्यानात घ्या गोष्ट जरा. समोर सर्व प्रतिबिंब ठेवले आरशाच्या, सावल्या ठेवल्या तरी सावल्याचं प्रतिबिंब आरशात पडतेच. प्रतिबिंबाचं प्रतिबिंब आरशात पडते. हे स्वप्न आहे. सावल्याचं प्रतिबिंबाचं प्रतिबिंब आरशात पडणं स्वप्न आहे. अंधाराचं प्रतिबिंब आकाशात पडणं सुसुप्ती. आणि जगत व्यवहारातल्या ह्या वस्तूचं, व्यावहारिक वस्तूचं, जागृत वस्तूचं प्रतिबिंब आरशात पडणं जागृती. म्हणून वृत्ती चिदाभास असतो हे म्हटलं तर तुम्ही बोलले, ओपन केलं. नाही म्हटली तरी असतो हे मला सांगायचं होतं. नुसती केवळ वृत्ती नसतीच चिदाभास असो, तिचं अस्तित्व सिद्ध होत नाही. कारण वृत्ती बी ज्ञानानं सिद्ध आहे. वृत्तीची सिद्धी सुद्धा ज्ञानानंच आहे, ती चिदाभास त्या ज्ञानाने चैतन्यानंच आहे. समाधीमध्ये सुद्धा समाधीस्थ चिदाभास. हो, चिदाभास समाधी कोणाला लागली? समाधी हातापायाला लागली का नाकडोळ्याला लागली? मी समाधीत होतो हे कोण दावा करतय? समाधी घेण्याचे प्रयत्न कोण केले? समाधीचा अभ्यास कोण केला? ध्यान कोण लावलं? समाधीत कोण गेला? समाधीतून कोण आला? समाधीची आठवण कोण सांगतो? तसाच मोक्षातला बी चिदाभास आणि बंधनातला बी चिदाभास. हो हो. मग जी जीवनमुक्त पुरुष आहे तो मोक्षातला चिदाभासच आहे. आणि जीवनबद्ध जो पुरुष आहे बद्ध, तर तो बंधनातला चिदाभास आहे. बंधनातल्या चिदाभासामधलीच फरक आहे. योग्यापासून तर नारकी पामरापर्यंत हा बंधनातला चिदाभास आहे. समाधीस्थ योग्यापासून तर नरक यातना भोगणाऱ्या, किंकाळ्या ठोकणाऱ्या पामरापर्यंत, म्हणजे पामराचं फल भोगणाऱ्या पाप्यापर्यंत बंधनातला चिदाभास आहे. बंधने हा बंधनाचा तोडू फासा असं तुकोबाराय म्हणतात अभंगात. हा बंधनाचा फासा आहे. नरकापासून तर समाधीपर्यंत बंधनाचा फासा आहे. पाप भोगापासून, नरक भोगापासून तर समाधीच्या भोगापर्यंत हा बंधनाचा फासा आहे. आणि जीवनमुक्तीत जो काही तो बोलत असतो, तो व्यवहार करीत असतो, तो सुख भोगत असतो, तर हा मोक्षातला चिदाभास आहे. बरोबर आहे तुम्ही म्हटली. बाहेर जा समजेल काय घ्यायचं.
महाराज, हा अ, ज्ञानाच्या भूमिकेमध्ये आता तुर्यगापर्यंत म्हणजे आसनशक्ती तुर्यगापर्यंत चिदाभास आहे असं लक्षात येतो. पण नाही, पदार्थ भाविनीपर्यंत चिदाभास आहे असं आपण म्हणू शकतो, कारण आताच तुम्ही म्हणाला समाधीतही चिदाभास आहे. हा पण मग तुर्यगा ही जी 7वी भूमिका आहे, हम्म. तर या तुर्यगा या 7व्या भूमिकेमध्ये मग चिदाभास आहे असं म्हणायचं का मग चिदाभास संपल्यानंतरची ती भूमिका आहे असं म्हणता येईल, काय कसं नाही म्हणता येईल नाही, त्याला? जर पदार्थाचा अभाव झाला हा तर तिथं सर्वाचाच अभाव झाल्यावर तुम्ही मग जर व्यावहारिक वस्तूचा जर तिचा अभाव आहे तर तिथं चिदाभासाचा भाव आणि अभाव हे कशाला म्हणायचं? कारण की यायचा आधी अभाव होतो आणि चिदाभास त्याचा अभाव बी पाहतो आणि मग जातो त्याच्यासोबत. मग महाराज असं जर म्हटलं तर सविकल्प समाधीत चिदाभास मानू, पण निर्विकल्प समाधीत मग चिदाभास नाही असंच म्हणावं लागेल. नाही, नाही, पण आपण जे समाधीचं वर्णन करलो तो योग्याच्या अच्छा आपण अच्छा, जे ओके. आपण हो. जे बोललो योग्याच्या मोक्षाबद्दल बोललो लागलो तिकडं. आणि समाधी योग्याच्या म्हणून उल्लेख केला मी योग्याच्या समाधीपासून तर पाप्याच्या पामराच्या नरकयातनापर्यंत असं म्हटलं मी बंधनाचा प्रसार. हो. आणि हा आपण ही जी काही ज्ञान समाधी इथं वर्णन नाही करलो तर त्याच्यात फक्त मोक्षात जी सत्वापत्ती आहे तिथंच मोक्ष होतो. हो. पण मग जीवनमुक्ती सत्वा सुद्धा, म्हणजे तुम्ही आता म्हणालात ते मला फार छान वाटलं की जीवनमुक्ती सुद्धा ही चिदाभासाला धरूनच आहे हो आणि म्हणून बद्धता ही चिदाभासालाच आहे. तर ते म्हणून ते तुम्ही छान वाटलं. हो गुरुजीची वाक्य ऐकली असतील हो की जागृतीतला जीव, स्वप्नातला जीव, सुसुप्तीतला जीव, मोक्षातला जीव, हे जीवच म्हणतात गुरुजी त्याला. ध्यानात घ्या. म्हणून शास्त्रकार सुद्धा त्या जीवालाच अभिमानी म्हणतात. मग विश्वाभिमानी हा जागृतीतला जीव आहे. ध्यानात घ्या. तेजस अभिमानी हा स्वप्नातला जीव आहे. प्राज्ञाभिमानी हा सुसुप्तीतला जीव आहे. आणि प्रत्येक आत्माभिमानी हा समाधीतला म्हणजे मोक्षातला जीव आहे, जीवनमुक्तीतला जीव आहे. म्हणजे त्याला मी माग बद्ध होतो ना आता मुक्त झालो अशी प्रतिभिज्ञा होती, म्हणून तो जीवच आहे. तो दुःखानं आक्रोशित होताना आता सुखानं ओथंबे गेलाय, सुख अभिव्यक्त करायला, म्हणून जीवच आहे. पण जीवपणा बाधित आहे. तो सर्वासहित त्या जीवपणाला आपल्या सहित सर्वाला म्हणजे सर्वासहित आपल्याला बाधित केलेलं आहे त्यानं. म्हणून तिथं साक्षी जागृत झालेला आहे. आणि साक्षीला जीवाचं साक्षी पाहा लागला तो, म्हणजे भाष्य पाहालाय असं येते. त्या अगोदर प्रतिबिंबच म्हणजे ते प्रमुख होतं, साक्षी जागृत नव्हता, साक्षीपणावर जागा नव्हता. आणि जीवनमुक्तीत मोक्षात साक्षीपणावर जागा होतो, म्हणून जीव भाष्य होत असतो. हे लक्षात घ्या. जीव भाष्य ठरत असतो तिथं. आणि जीवपणाची सर्वसामान्य साक्षीत्वावर आला की जीव हा भाष्य ठरतोय. हो. आणि आणि अगोदर जीव जोपर्यंत भाष्य नसतो. हा बरोबर. अगोदर जीव त्याला जीवपणा सत्यच वाटतो. आणि जीवानं पाहिलेलं जगत बी सत्य वाटतंय. जीवलोक त्याला महाराज जीवलोक म्हणतात 15व्या अध्यायात. मी जीव गमे पण स्वतः जीवलोकी. तो जीवलोक आहे. जे सत्य मानले आपण जगत हे जीवानं सत्य मानले म्हणून जीवलोक आहे. देवलोक नाही, हा ईश्वरलोक नाही. ईश्वर सृष्टी नाही, जीव सृष्टी. जीवलोक माझं घर म्हणणं, मी या गावचा म्हणणं, मी काळा गोरा पुरुष स्त्री म्हणणं, हा जीवलोक आहे सर्व. जे जे दिसले ते सत्य मानणं, ते आपलं मानणं, त्याचा अभिमान धरणं, त्याचा मोह धरणं, त्याच्या वासना असणं, हा सर्व जीवलोक आहे. जीवानच केलं हे अनाधिकार चेष्टा, वाक्याच्या बाहेरचं काम.
पण आपला विषय पुढे खूपच लांब राहिलेला आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य, वृत्तीमध्ये चिदाभास असतोच, नेहमीच असतो, हे पण हा सांगायचं. नवीन नवीन आणि अतिशय अंतर्मुख करणारा सिद्धांत आपल्या मुखातून बाहेर आला की चिदाभासाशिवाय वृत्तीची सिद्धीच नाही. नुसतं वृत्तीला वृत्ती कसं म्हणता येईल? ती चिदाभासासहितच आहे आणि चिदाभास तिच्या आधी आहे. आकाशाचा दृष्टांत, आकाशाच्या ठिकाणी आत्मा जो सिद्धांतात सांगितला, अतिशय गोड चिंतन महाराज. म्हणजे परिपूर्णतेने भूमिका पुढे आली ती आता. हा, ठीक आहे. हा, मग आपला विषय चालला होता आजच्या प्रश्नाच्या बाबतीत, उत्तराच्या बाबतीत, की वृत्ती ज्याचा ज्याचा आकार धरीन किंवा वृत्ती ज्याचं ज्याचं स्मरण होईल, स्मरण रूप आकार आतली आत होत असतो. आणि प्रत्यक्ष रूपतेसाठी आकार हा बाहेर जाऊन होत असतो त्या पदार्थापर्यंत. अगोदर धरलेल्या आकाराचा आकार धरणं याला स्मरण मानावं, आणि नवीन पदार्थाचा आकार धरणं, अगोदर ज्याचा आकार नाही अंतःकरणात, अशा पदार्थाचा बाहेर जाऊन आकार धरणं, याला प्रत्यक्ष मानावं. स्मृती ज्ञान, ती स्मृती आणि ज्ञान आहे. स्मृती ज्ञान मग पोहनांच अगोदर जे अंतःकरणात आकार धारण केले वृत्तीनं, त्याच्या आकाराचं होणं ही स्मृती. वृत्तीहूप चैतन्य म्हणता येईल महाराज त्याला. हा, वृत्तीहूप चैतन्य. जसं दांडाचं पाणी दांडात गेलं की दांडाच्या आकारात होतं, लंबे गेलं ऊसाच्या तर ऊसाच्या आकारात होतं. तसं वृत्ती जिकडे तिकडे जायची ती वृत्तीहूप चैतन्य असं म्हणलं तर वृत्तीरूप चैतन्य वै चैतन्य हूप वृत्तीहूप चैतन्य. उपहित म्हणा नका, काय काय म्हणायचं तुम्हाला? नाही नाही नाही, चैतन्य आता हे जसं आकार धरला, वृत्तीनं आकार धरला, नाही, उपहितच म्हणतात त्याला महाराज. वस्तू चैतन्य रूप वस्तू. हो हो, त्याला उपहितच म्हणतात. हा, म्हणजे शास्त्रीय दांडात भाषेमध्ये. आपण दृष्टांत द्यायला लागेल. दांडाचं पाणी गेलं समजा मोठाच, हो, ते तुम्ही म्हणाले, पण आपला विषय त्याच्या पुढचा चालला. हे बाहेरल्या वृत्ती बद्दल बोलायला तुम्ही, पण मी स्मृती आकार वृत्ती म्हणायला लागलो, आणि प्रत्यक्ष आकार वृत्ती म्हणजे ज्ञान कसं होतं, स्मृती कशी होती, याच चाललं आपलं. तुम्ही ऐका ध्यान देऊन, आणि काही असलं त्याच्यात बोलण्यात तर पुन्हा बोला. पण हे जे चाललेला विषय तुम्हाला लक्षात आला का? स्मृती ज्ञान कसं होतं सांगा बरं. आता मी सांगितलं तर तुम्हाला स्मृती ज्ञान सांगता आलं पाहिजे. आता मी 2-3 वेळेस सांगितलं, सांगा ना आता. स्मृती ज्ञान म्हणजे मागची जी आपली आठवण आता होती, हा, ती मागचं झालेलं ज्ञान संस्कार, ती स्मृती. हा, कशी होती ती? होती तुम्हाला माहिती, मला माहिती. कशी होती आता सांगितलं मी. आता ह्या क्षणात सांगितलं, मागच्या 2 मिनिटात मी. कशी होती ती स्मृती ज्ञान? कसं होतंय? काय काय झाल्यावर स्मृती ज्ञान होतंय? जसं डोळ्याद्वारे वृत्ती बाहेरल्या पेनाकडे गेल्यावर, पेनाचा आकार धरल्यावर पेनाचं ज्ञान होतं, हे तुम्हाला सांगता येते. तसं स्मृती ज्ञान कसं होतंय, कशामुळे होते, कसं होतंय, त्याची प्रक्रिया सांगा ना. स्मृती ज्ञान हे ज्या वस्तूचं आपल्याला स्मरण झालं. पण स्मरण कशाने होते? तेच चाललं ना, स्मृती ज्ञान त्यालाच म्हणते स्मरण झालं. पण स्मरण कसं होतंय, काय झाल्यास होते? तुमचे मी अंत नाही घ्यायला लागलो, पण तुम्ही ह्या बोलण्यामध्ये तो विषय घ्यायला. तुम्ही हे बोलू लागले, दांडाचा सिद्धांत विचारसागरात आहे, ती बरोबर आहे ते बी. पण हे तुमचं ते बोलताना हे गेलं ना, म्हणून हे लक्षात घ्या. आत बुद्धीमध्ये, वृत्तीमध्ये अनेक आकार अगोदर पाहिलेले आहेत. तुम्ही जे जे अगोदर पाहिलं, जाणलं, अनुभवलं, तर ते पदार्थ जरी गेले तरी पदार्थाचा धरलेला आकार जो राहतो, संस्कार, तो तसाच राहतो. ते तसाच अनंत काळापासून तसे संस्कार आहेत अंतःकरणात. बरोबर. मग ते जे आकार आहेत, संस्कार म्हणजेच आकार, गाठी, तर त्या ज्या अंतःकरणात आहेत, तर त्याचा जर आकार पुन्हा वृत्तीनं धरला तर स्मृती ज्ञान होते.
हा बरोबर. हा, आणि आतली आतच प्रक्रिया आहे ती, आणि त्याचा आकार जर नाही धरला आणि इंद्रियाद्वारे बाहेर आली तर बाह्य पदार्थाचं ज्ञान होते. मग बाह्य पदार्थाच्या ज्ञानाला ज्ञान म्हणतो आपण. हो आत धरलेल्या संस्काराच्या वृत्तीनं धरलेल्या आकाराला झालेल्या प्रकाशनाला आपण स्मृती म्हणतो. बरोबर सर. म्हणून स्मृती ज्ञान प्रमा नाही, बरोबर. स्मृती ज्ञान अप्रमा बी नाही म्हणता येत. अप्रमाच आहे पण यथार्थ आहे, म्हणजे खोटी नाही ती. असो, ध्यानात घ्या. म्हणून स्मृती ज्ञान आपल्याला जे होतंय तर ते कसं होतंय, तो वृत्तीनं आकार धरल्यावर होते. संस्काराचा आकार धरला किंवा प्रत्यक्ष पुन्हा दुसऱ्या नवीन पदार्थाचा आकार धरला बाहेर येऊन, तर स्मृती ज्ञान होते. तर मग हे वृत्तिस्थ असलेलं चैतन्य किंवा चैतन्यासहित असलेली वृत्ती, चिदाभासासहित असलेली वृत्ती नेहमीच असते. ती चिदाभासासहित असणं नसणं म्हणताच येत नाही, पर्यायच नाही चिदाभासाशिवाय राहण्याला तिला. म्हणून अशी जी वृत्ती आहे तर त्या वृत्तीनं जे जे काही आकार धरले तर त्या आकाराचं प्रकाशन होतं, त्या आकाराचं ज्ञान होतंय. ते आकार कळण्यात येतो, ज्ञानात येतो पदार्थ. तो पदार्थ कळाला अशी घटना होती की मला पेन कळाला, मला मोबाईल कळाला, हे पाहिलं ते पाहिलं, हे जाणलं ते जाणलं, असा व्यवहार होतो जाणण्याचा व्यवहार आपण लक्षात घेतला आतापर्यंत. हा प्रत्यक्षाचा व्यवहार आहे, प्रत्यक्ष होण्याचा व्यवहार, याला प्रत्यक्ष म्हणावं. कारण स्वतः समोर आलं, ते स्वतःला कळाले. दुसऱ्याला कळालेलं ऐकलं नाही, तर मला कळालं स्वतः. दुसऱ्याला कळालेलं आपण त्याच्या मुखातून ऐकणं हे परोक्ष म्हणावं याला. दुसऱ्याच्या डोळ्यानं पाहिलेलं मी ऐकलं फक्त. परोक्षी पराक्षी, अक्षी म्हणजे डोळा, पर म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यानं पाहिलेलं, त्यानं बोललेलं मी ऐकलं, याला परोक्ष म्हणावं. आणि माझ्या डोळ्यानं मी स्पष्ट समोरासमोर पाहिलं, याला अपरोक्ष म्हणावं. म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यानं नाही, फक्त माझ्या डोळ्यानं, रोखोक माझ्या डोळ्यानं रोकड नगद पाहिलं मी, याला म्हणा अपरोक्षी. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणून ज्ञान कसं होतं हे आपण आतापर्यंत पाहिलं. मग प्रत्यक्ष कसं होतं हे आपल्याला लक्षात आलं. काही बी प्रत्यक्ष कसं होतं, प्रत्यक्ष येणं म्हणजे समोर होणं, वृत्तीच्या समोर येणं, किंवा वृत्तीनं त्याच्या सकट जाणं, किंवा त्यानं वृत्तीकडे येणं, किंवा वृत्तीनं तसा काही बी त्यानं येऊन इकडं किंवा येणं जाऊन तिकडं, त्याचा आकार धरणं, म्हणजे वृत्तीनं आकार धरणं, हे प्रत्यक्षाचं लक्षण आहे. हे प्रत्यक्ष ज्ञानाची भूमिका आहे, हे जाणणे. मग जे जे काही वृत्तीनं आकार धरून कळालं ते प्रत्यक्षाचा विषय झाले. ध्यानात घ्या. आता कळण्याची प्रकार पाहू. बाह्य कळणं, अंतर कळणं. आता आपल्याला प्राण कळायले किंवा इंद्रिय कळायलेत, हे अंतर कळणं आहे, बाह्य नाही. किंवा आपल्याला सुख दुःख कळायलेत, मान अपमान कळायलाय, हे अंतर कळणं, हे बाह्य नाही. मान अपमान बाहेर जगात नाहीत, सुख दुःख बाहेर जगात नाहीत, हे अंतर्ज्ञान आहेत, अंतर प्रत्यक्ष आहेत. आणि बाहेरले पदार्थ कळले, चंद्र सूर्य तारे वृक्षे फुलं झाडं नद्या, हे बाह्य ज्ञान आहेत. शरीर कळायला हे सुद्धा बाह्य ज्ञान आहे. देह कळायलाय, आपण ज्याला माझा देह म्हणतो ते सो म्हणतो, त्याला सो नाही ते, पण त्याला जे माझा देह म्हणतो, मी देह म्हणतो, तो देह कळायला ते सुद्धा बाह्य ज्ञान आहे. आणि सुख दुःख हे अंतर्ज्ञान आहे, अंतर पदार्थ आहेत. काही बाह्य पदार्थ आणि अंतर पदार्थ. तर बाह्य पदार्थाचं ज्ञान, अंतर पदार्थाचं ज्ञान आणि स्मृती ज्ञान, झाले 3 प्रकार.
आणि तिन्ही प्रकार विषय होऊन विषय रूप प्रत्यक्ष येईल. विषय झाले, विषय होऊन प्रत्यक्ष येईल. विषयगत प्रत्यक्ष त्याला म्हणते प्रश्नकर्त्यानं किंवा प्रश्न करणारानं जे विचारलेलं आहे, तर ते विषयगत प्रत्यक्ष हे विषयगत प्रत्यक्ष. स्मृती असली तरी विषयगत प्रत्यक्ष, विषय होऊन कळाली. सुख दुःख असले अंतर्ज्ञान, स्मृती नाही, सुख दुःख स्मृती नाही, प्रत्यक्ष ज्ञान आहे. मान अपमान स्मृती नाही, प्रत्यक्ष ज्ञान आहे. बाह्य नाही, अंतर आहे. स्मृती बी अंतर आहे आणि सुख दुःख बी अंतर आहे, पण सुख दुःख वेगळी, स्मृती वेगळी. अंतर आहेत पण दोन भेद आहेत. त्यात दोन्ही बी अंतर आहेत, हात आहेत. पाक काही एक असतं का? हात बायको बी असते ना, हात बहीण बी असते, एक थोडीच असते. तसं स्मृती बी आत आहे, स्मृती ज्ञान आत आहे. आणि सुख मग स्मृती ज्ञान आहे. आणि सुख दुःख मान अपमान हे प्रत्यक्ष ज्ञान आहेत. सुख दुःख हे प्रत्यक्ष ज्ञान आहेत. आणि आठवणी ह्या प्रत्यक्ष नाही, त्या स्मृती आहेत. हा, आठवणीची स्मृती, आठवणीचं प्रत्यक्ष आहे. पण आठवणीचा जो विषय ती स्मृती आहे, स्मरण आहे. म्हणून स्मरणाचं प्रत्यक्ष आहे असं म्हणू लागेल. सुख दुःख हे प्रत्यक्ष आहेत, अंतर प्रत्यक्ष आणि बाह्य प्रत्यक्ष. बाह्य प्रत्यक्ष, अंतर प्रत्यक्ष आणि अंतरस्मरण स्मरत्या. इतके विषयरूप ज्ञानाचे प्रकार आहेत. मग स्मरण काही एक आहे का? सुख दुःख मान अपमान इत्यादी जे काही भाव आहेत हे काही एक आहेत का? आणि बाह्य ज्ञान काही एक आहे का? बाह्य ज्ञेय काही एक आहे का? अनंत प्रकारचे ज्ञान जगामध्ये ज्ञान होतात, अनेक पदार्थाचे. शब्द काही एक आहे का? स्पर्श काही एक आहे का? रूप रस गंध काही एक आहेत का? आकार काही एक आहे का? पदार्थ काही एक आहेत का जगात? वस्तू व्यक्ती देश काल काही एक आहेत का? म्हणून असे बाह्य ज्ञान अनंत आहेत, अंतर्ज्ञान अनंत आहेत, अंतरस्मर्त्या अनंत आहेत. आणि इतके विषयगत ज्ञान येते, विषय होऊन कळायले ती, कळण्याचे विषय होऊन कळायले, कळण्याचे विषय येते, अनुभवाचे विषय येते, प्रत्यक्षाचे विषय येते. म्हणून विषयगत प्रत्यक्ष इतका पदार्थ आहे. आता पुढची भूमिका राहिली ज्ञानगत प्रत्यक्ष. ज्ञानगत प्रत्यक्ष म्हणजे हे चैतन्याला धरून, हे जाणणाराला धरून आहे. की आतापर्यंत जाणणारानं जाणलं, पण जाणणारा सुटला होता याच्यातून, विषयच होते फक्त. आणि आता ज्ञानगत प्रत्यक्ष म्हणजे मी पेनाला जाणायलो, त्याच्यात मी आला, जाणणारा आला. नुसतं विषयच विषय, आता विषय आला याच्यात. नुसते ज्ञेय होते ते विषयगत प्रत्यक्ष, आता ज्ञान बी आलं त्याच्यात, ज्ञाता बी आला त्याच्यात. ज्ञानगत प्रत्यक्ष जाणणारा मी असं कळणं, जाणणारा मी असं समजून जाणणं. पेन कळाला हे विषयगत प्रत्यक्ष, आणि पेन मला कळाला असं मला कळालं हे ज्ञानगत प्रत्यक्ष. मी पेन जाणणार आहे असा मला माझा परिचय झाला. मी पेन नाही, मी पेनावाला नाही, मी पेन जाणणार आहे. पेनावाला माणूस लिखापडी करणारा तो बी मी नाही. हे पेन, पेन ज्या हातात धरला तो हात, पेनाची हालचाल ज्या प्राणानं झाली ते प्राण, प्राण पेन आवडण्याची किंवा पेन धारण करण्याची धरण्याची इच्छा ज्या अंतःकरणात झाली, जे चित्तात झालं ते चित्त. आणि इतका व्यवहार त्या वृत्तीनं व्हायला ती वृत्ती. इतक्याला जाणणारा मी,
ना मी पेन नाही, ना मी हात नाही, ना मी प्राण नाही, ना मी चित्त नाही, ना मी वृत्ती नाही. चित्त एक वृत्तीचा भाग आहे, त्याचे विभाग अनेक पडतात त्या वृत्तीचे. मन बी त्याच आहे, बुद्धी त्याच्याच आहे, अहंकार बी त्याचाच आहे, त्या वृत्तीचाच. म्हणून पूर्ण वृत्ती, चित्तवृत्ती, प्राण. मी हे नाही म्हणताना पण ज्ञानगत प्रत्यक्षच आहे का? आणि मी हे आहे म्हणताना, मी याला जाणलं म्हणताना बी ज्ञानगत प्रत्यक्षच आहे का? पण ज्ञानगत प्रत्यक्ष अज्ञत्वान आहे तवा, आता ज्ञातत्वान आहे. नाही, जाणून जेव्हा तो म्हटला की बाबा हा. मी पेन नाही हम्म. आणि मी पेनाला जाणणार आहे, तर मी पेन नाही म्हणताना सुद्धा ज्ञानगत प्रत्यक्षच आहे का? आणि मी पेनाला जाणणार आहे हे म्हणताना सुद्धा ज्ञानगत प्रत्यक्षच आहे का? हो हो. हा, धन्यवाद. फक्त पेन कळाला हे विषयगत प्रत्यक्ष. हा, ते बरोबर आहे, ते बरोबर. हा. आणि मी पेनाला जाणवलं म्हणले की ज्ञानगत प्रत्यक्ष झालं ना. ते म्हणजे ज्ञान अज्ञात राहिलं नाही ना, ज्ञानगत, बरोबर. त्याच्या ज्ञानाचा अंतर्भाव झाला ना. म्हणजे हा पेन आहे हे विषयगत प्रत्यक्ष, हा. मी पेन नाही हे सुद्धा ज्ञानगत प्रत्यक्ष, आणि मी पेनाला जाणणार आहे हे सुद्धा ज्ञानगत प्रत्यक्ष. हो हो हो. हा, धन्यवाद. म्हणून ज्ञानगत प्रत्यक्ष. पण मी पेन नाही, पण मी कोण आहे याच्यात नाही कळालं तरी भीती. मग हे संभ्रम आहे त्याच्यात. कारण ज्ञातत्वाचा अज्ञात आहे. मी पेन नाही, पण मी कोण आहे मग? मी पेन नाही एक भूमिका कळाली, पण मी कोण मग? तर मग तिथं स्मरण व्हायला पाहिजे, तिथं स्मरण व्हायला पाहिजे, तिथं प्रत्यक्ष व्हायला पाहिजे की मी पेनाला नाही मानणारा, पेन नाही मानणारा. आतापर्यंत पेन मी म्हणत होतो, आता पेन नाही मानणारा मी कोणतं मग? मी जाणणारा. म्हणजे चितत्वावर जाग होणं, आपल्या सदत्वावर जाग होणं, आपल्या चिद्धत्वावर जागृत होणं, आपल्या प्रियत्वावर म्हणजे आनंदत्वावर जागृत होणं, आपल्या असंगत्वावर जागृत होणं, आपल्या निर्गुणत्वावर जागृत होणं, आपल्या अद्वैत्वावर जागृत होणं, आपल्या पारमार्थिकत्वावर जागृत होणं, आपल्या व्यापकतेवर जागृत होणं, आपल्या स्वयंप्रकाशत्वावर जागृत होणं. ज्ञानगत. म्हणून विषयगत प्रत्यक्ष. मी आत्मा ब्रह्म आहे या भूमिकेवर येणं हे ज्ञातत्वाचं लक्षण आहे. मग ते ज्ञानगत प्रत्यक्षच ना. हो हो. ओके. बरोबर. म्हणून तेच सांगू लागलो की इंद्रियानं, वृत्तीनं जे जे काही विषय होते ते विषयगत प्रत्यक्ष. आणि संताकडून, वेदाकडून, गुरुकडून, महावाक्याकडून जे होते ते ज्ञानगत प्रत्यक्ष. म्हणून संत आरोप जागवितात. आपल्याला फक्त विषय दिसते, विषयाला जाणणारा संत दाखवितात, शास्त्र दाखवितात, वेद दाखवितात, महावाक्य दाखविते. आपल्याला फक्त देह दिसतो, देही ज्ञानोबा दाखवितात. आपल्याला फक्त क्षेत्रच वाटतं, क्षेत्रज्ञ ज्ञानोबा दाखवितात, भगवद्गीता दाखविते. प्रकृतीत दिसती, पुरुष दाखवितात. नश्वरात दिसते, विश्वर दाखवितात. अनात्मात दिसते, आत्मा दाखवितात. जडत दिसते, चेतन दाखवितात. आकारत दिसते, निराकार दाखवितात. आणि त्याच्याशी मिळणी करतात. तत्वमाशी ते तू आहे किंवा ते मी आहे अशी मिळवण करणं. म्हणून मिळवणीचं जे ज्ञान आहे तर ते ज्ञानगत प्रत्यक्ष. आपण आपल्यावर येणं, ज्ञानानं ज्ञानावर जाणं, आत्मसुख भोगणं आत्म्यानं. आत्मसुख देखील आरसाजी. म्हणून आरसा दिसणं हे विषयगत प्रत्यक्ष, आणि आरशात आपण आपल्याला पाहणं हे ज्ञानगत प्रत्यक्ष दृष्टांतातील. म्हणून वृत्ती कळणं हे विषयगत प्रत्यक्ष. वृत्ती असं ज्ञान होऊन वृत्तीत मी कळणं
अहम ब्रह्मास्मी कळणं, निज वृत्ती निघणं, निज वृत्ती ज्ञानगत प्रत्यक्षी आणि विषयाकार वृत्ती ही विषयगत प्रत्यक्षी. आरसा कळाला आणि आरशात मी कळालो, दोन कळणे वेगळे आहेत. आरशात मोबाईल कळाला, आरशात पेन कळाला, आरशात भिंत कळाली, हे विषयगत प्रत्यक्षी. आरसा कळाला हे सुद्धा विषयगत प्रत्यक्षी. आणि आरशात मी भिन्न कळालो, दुसरा कळालो, ते बी विषयगत प्रत्यक्षी. आणि आरशात मी अभिन्न नाही, तर तो माशी ते मी ते मी कळणं, तू ते तू कळणं, आणि मी ते मी कळणं, म्हणजे मी अनभिज्ञ न राहणं, मीची अभिज्ञा होणं, मीची प्रत्यभिज्ञा होणं. मी जसा आहे त्याचा कळणं, ज्ञानगत. मी त्याला जाणायला लागलो, मी म्हणजे मी नाही गेला पाहिजे त्याच्यातला. ज्याला जाणायलो ते तर हे, पण मी जाणायलो म्हणून ज्ञेयासोबत ज्ञान, ज्ञेयासोबत ज्ञातृत्वाचं जागरण. आणि ते ज्ञातृत्व सुद्धा ज्ञेयाच्या संबंधान आहे, म्हणून ज्ञातृज्ञेयाविहीन नुसदेची जे ज्ञान, हे ब्रह्मज्ञान आहे, ते खरं ज्ञान आहे. म्हणून प्रत्यक्षाचा जे विषय असतो ते विषयगत प्रत्यक्षी, आणि प्रत्यक्षाचा जो आश्रय असतो त्याचा प्रकाशन होणं, त्याची समजूत होणं, ते मी आहे असं कळणं, हे ज्ञानगत प्रत्यक्षी. म्हणून विषयगत प्रत्यक्षी, ज्ञानगत प्रत्यक्षी, किंवा विषयच कळणं आणि त्या विषयाला मी जाणणार आहे असं कळणं. मी जाणला तो विषय, घट आहे, घट दिसला आणि मला घट दिसला, दोन ज्ञान आहेत वेगळी. दिसता घट, घट आहे आणि मी घट पाहत आहे. ध्यानात घ्या, देह आहे हे विषय ज्ञान आहे, आणि मी देहाला जाणायलो. इंद्रिय आहेत, मी इंद्रियाद्वारे जाणायलो. प्राण आहेत, मी प्राणाला वापरायलो. चित्त आहे, मी चित्तातला जाणायलो. वृत्ती आहे, मी वृत्तीत बी प्रकाशन करलो, वृत्तीला बी जाणायलो. वृत्ती आहे विषयगत आहे, मी वृत्तीला जाणताय, वृत्तीच प्रकाशन करणार आहे. म्हणून विषयगत आणि ज्ञानगत म्हणजे विषय स्वरूपच जाणं आणि हे ज्ञान स्वरूपाला धरून जाणं. म्हणून म्हणजे वृत्तीला घेऊन जोपर्यंत जाणणं आहे तोपर्यंत गतता आहे, विषय असू नाही तर ज्ञानगत असू, आणि प्रत्यक्ष स्वरूप होण्यासाठी वृत्तीच बाद झाली पाहिजे. म्हणजे धन्यवाद. बरोबर बरोबर. मग वृत्ती बाद झाली किंवा वृत्ती निवृत्त झाल्यास व्यवहारच संपला ना. व्यवहार जोपर्यंत तोपर्यंत गतानुगतीत आहे. आणि व्यवहार गेला की गत संपली, गोष्ट संपली, व्यवहार संपला. कारण ज्ञेय आणि ज्ञाता दोन नाही राहिले. मग ज्ञातृत्व आणि ज्ञेयत्व हे दोन विभाग नाही राहिले मग वृत्ती संपल्यावर. कारण वृत्ती दोन्हीला जोडणारी, मागच्याला पुढच्याला. म्हणून असं प्रत्यक्ष ज्ञानाचे प्रकार आहेत. म्हणून बाह्य प्रत्यक्षे, आंतरप्रत्यक्षे, आंतरस्मृती प्रत्यक्षी हे प्रत्यक्षाचे विषय. आणि या सर्वाला धरून मी जाणणार आहे असं ज्ञान हे ज्ञानगत प्रत्यक्षे. म्हणून मी जाणायलो असं भान असणं
म्हणून हे प्रत्यक्षाचे प्रकार आहेत. म्हणून अशा प्रकारानं ज्ञानगत प्रत्यक्ष आणि विषयगत प्रत्यक्ष आपण पाहिलेला आहे. म्हणून आपल्याला अशी समज यावा, आपल्याला अशी उंची गाठावं, आपल्याला आपण आपलं शिखर त्रिकुट शिखरी गादा आणि मिळे आहे ते असं लक्षात ठेवा. म्हणून हे असं प्रत्यक्ष ज्ञानाच्या भूमिका लक्षात आलेल्या आहेत आपल्या. म्हणून हे आपल्याला जर लक्षात आलं, संतांच्या भूमिका जर लक्षात आल्या तर आपल्याला सर्वच समोर होतंय, सर्वच उजागर होतंय, सर्व स्पष्टता होती. आणि त्याच्यात भ्रम विपर्यास संदिग्धता राहत नाही, निशंक होते. दयाचे वाक्य उजवडी झाले चित्त निधडी, ब्रह्माचे निपाडी निशंक होय. आणि निशंक झालं ना आणि स्पष्टता झाली ना तर निर्भयता होत असते. अस्पष्टतेत अंधारात भयभीतता असते. जितकं न कळण्याचा पगडा असेल तितकं भय असते. महाराज, बोला. वृत्ती थांबवण्यासाठी अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवरच आतमध्ये थांबलं पाहिजे ना? काय थांबायसाठी? वृत्ती संपवण्यासाठी अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवरच थांबायला पाहिजे ना? हो हो. आपण आम ब्रह्मस्मी झाल्यावर वृत्ती बाधित झाली, मग राहिलीच नाही ना ती. आणि तिला संपवायचं कशाला? पुन्हा तिला जर संपवायचं म्हणल्यावर तिला सत्ता द्यायला तुम्ही, ती आहे तिला संपवायचं. आणि संपवायला म्हणल्यावर तुम्ही करते व्हा लागली. म्हणून संपवायचं नाही, तिला जाणायचं ती नाही. प्रपंच हा नाही जाणं, कारण तो भास आहे, ते भाष्य आहे. भाष्याला संपित नसते. जसं तुम्ही सावलीला संपवायला निघत नाहीत, सावलीला पाहून नाहीच जमा करता, त्याच्या नादी लागत नाहीत, त्याला वाढवायच्या किंवा संपायच्या नादी लागत नाहीत, तिला सत्ता देत नाही सावलीला. त्याप्रमाणे वृत्ती होत असते अहम ब्रह्मस्मी ज्ञानानं. मी ब्रह्म आहे असं कळल्यावर ब्रह्मापुढे वृत्ती. ब्रह्म पारमार्थिक आहे, वृत्ती व्यावहारिक आहे. वृत्ती मायावी येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. वृत्ती क्षणाक्षणाला बदली, ती अनंत बुद्धीची तरंग क्षणाक्षणा पालटती रंग. ती बदलणारी म्हणून मिथ्या आहे, ती खंडित आहे म्हणून मिथ्या आहे, ती जड आहे म्हणून मिथ्या आहे, ती गुणाची म्हणून मिथ्या आहे, ती मायावी म्हणून मिथ्या आहे. ती आकार बदलत, ती बदलणारी म्हणून मिथ्या आहे. अशा हजार बाजून पाहता येईल ती मिथ्या आहे. मग तिच्या मिथ्यत्वावर जागत व्हायचे आणि आपल्या सत्यत्वावर. जगत मिथ्य, ब्रह्म सत्य, बस हे लक्षात घ्यायचं. जगत मिथ्य आहे आणि जे जीवपणा भासत होता जगाला सत्यत्व देणारा, तर तो जीव ब्रह्माहून वेगळा नाही. हा सिद्धांत आहे. या सिद्धांतावरच राहणं म्हणजे आहे तिथंच. समजुतीनं पाय उतार राहिली आपली, वस्तुस्थितीनं नाही, स्वभावानं नाही. स्वाभाविक आपण तेच आहेत, तिथंच आहेत, तसेच आहेत. होय तो आधीची आहे, परी काय की जी बुद्धी तशी नाही. फक्त बुद्धी तशी नाही, समजूत तशी नाही, निश्चय तसा नाही. म्हणून आपण निश्चय तसा करायचा, स्वरूपानं वस्तुस्थितीनं तसंच आहे. आणि ही जी काही दिसायला लागलेले वृत्तीनं पदार्थ, त्या पदार्थाची सत्यता, त्याची अहंता, त्याची ममता, त्याचा आपल्याला झालेला मोह, सर्व अध्यास आहे, सर्व अध्यास आहे. म्हणून अध्यास ओळखायचा. अध्यासाला संपवायचं नाही आणि अध्यासाला वाढवायचं नाही. वाढविणं म्हणून प्रपंचाला वाढविणं बी संसार आहे आणि प्रपंचाला संपविणं बी संसार आहे. म्हणून शरीरात दुःख न द्यावा भोग, न करी संग न करी त्याग. संग करायचा नाही, त्याग करायचा नाही. दुःखात बी पडायचं नाही आणि भोगात बी पडायचं नाही, सुखात. शरीरात दुःख न द्यावा भोग, न करी संग न करी त्याग. का महाराज? तर शरीर ओखटे ना चांग. हे शरीराच्या बदल नाही, सर्वाच्याच बदल. म्हणून सर्व प्रपंच संपवायचा नाही, वाढवायचा नाही.
प्रपंच वाढवायचा, ही विषयासक्ती, हा मोह आहे, ही पामरता, विषय पामरता आहे. आणि संसार संपवायचा, ती ती भोग बुद्धी आणि त्याग बुद्धी दोन्ही सापेक्षित, दोन्ही सारख्याच आहेत, एकच आहेत. ध्यानात घ्या. म्हणून ईश्वराची भूमिका आहे दुष्ट संपवायची. संतांची भूमिका ती नाही. ध्यानात घ्या. मग संपवायचं काहीच नाही. संपवायला खरंच नाही काय तर काय संपिता. हट्याला संपिता येत नसते. खोटं खोटं असतं हे संप नाही त्याच. त्याला खरं समजितो म्हणून खरं आहे ते, आणि खरं समजितो म्हणून संपाव वाटतंय. काहीच संपायचं नाही. प्रपंच झालेलाच नाही तर काय संपायचं प्रपंचाला, प्रपंचातल्या वस्तूला. म्हणून संपवायचं नाही आणि त्याचा लोभ धरून टिकवायचं नाही. त्याला मिथ्या ओळखायचं आणि त्याला मिथ्या ओळखण्यासाठी आपल्या स्वरूपावर जागृत व्हायचं. म्हणून अहम ब्रह्मस्मी वृत्तीवर जागा जर झाला तर प्रपंच खराच वाटत नाही, आणि खराच वाटत नाही म्हणून वृत्ती राहिली तरी काही वाटत नाही. कौतुक वाटतं, कौतुकच वाटतंय. नाचे तुका कौतुकी, आव नाही सुख दुःखा, नाचे तुका कौतुकी. शरीर राहिलं तरी काही हरकत नाही, आणि चाललं तरी काही हरकत नाही. संपदा वाढली तरी काही हरकत नाही, आणि दारिद्र्य आलं तरी काही हरकत नाही. शरीर आरोग्यानं संपन्न असलं तरी काही हरकत नाही, रोगानं पीडित झालं तरी काही हरकत नाही. ही परिपूर्ण दृष्टी. कारण की जे दिसायले ते खरंच नाही, जेथे तेची नाही झाली, झाडा घेतला विठ्ठली. जे जेथे उठी तया तय हाती खुंटी, खाजणी भाजणी तुका साक्षी उरला दोन्ही. ही भूमिका खूपच उंच आहे, आपल्या लक्षात आली पाहिजे. म्हणून आम्रमस्मी वृत्ती निर्माण झाल्यावर सर्व मिथ्या ठरते, आणि मिथ्या पदार्थाला सत्ताच नसते, आणि सत्ताच नाही म्हणून तो दिसतो, तो अध्यास आहे, भास आहे, कल्पित आहे असं लक्षात येते. आणि लक्षात आल्यामुळं त्या कल्पित व्यवहारात जीवनमुक्तीची सोहळी होत असते, स्वप्न होत असते. आता स्वप्नचे तुकली साचासरीची, म्हणून हे सर्व स्वप्नच ठरते. आणि स्वप्न ठरल्यावर स्वप्न स्वप्न कळाल्यावर मजा असते, ते जीवनमुक्तीचं सुख आहे. खोटं खोटं कळावल्यावर आणि पुन्हा खोट्याचा व्यवहार सुरू असल्यावर मज्जा असते. आपली नक्कल करायला जे कळावं मग मजा असते त्या नक्कल करण्यात. आणि ती नक्कल जर असल वाटली, आपली कोणी मजा घ्यालीत हे जर खरं वाटलं तर मग राग द्वेष होत असतील. नक्कल काळात नक्कल कळाली की हसू येत असतं, मजा वाटत असते, गंमत वाटत असते. तसा प्रपंच नक्कल आहे, प्रपंच मज्जा आहे, प्रपंच दिलगी, प्रपंच मस्करी. मस्करी जर वाटली तर मग त्याच्यात राग द्वेष राहत नसतात, त्याच्यामध्ये पीडा होत नसते, त्याच्यामध्ये लोभ मोह होत नसतो, त्याच्यात टिकावं का संपावं असं वाटत नसते. खोटं लक्षात येत असते, आणि खोटं लक्षात आल्यावरती आपल्याला बाधक होत नसते, आपण त्याच्यात बंदिस्त होत नसतो. ते खोटं कितीही दिसलं, किती व्यवहार झाला तरी आपण त्याच्यातून मुक्त असतो. अशी ही मुक्त स्थिती संतांच्या संगतीत सहज त्यांच्या गोष्टी ऐकून आपल्या लक्षात येते, आणि सर्व प्रपंच जो दुःखरूप प्रपंच दिसणारा सुखाचा आनंदाचा आविष्कार होऊन जातो. हेच जीवनमुक्तीचं लक्षण आहे. आणि हेच आपलं काय आहे तर भाग्य म्हणावं लागेल संतांचे शब्द ऐकणं आणि आपल्याला अशा प्रकारचं लक्षात येणं. म्हणून हे एक मोठं भाग्य आहे, हे एक मोठं फक्त आपल्याला संतांना दिलेला प्रसाद आहे. हे आपलं पूर्व पुण्य सुकृत आहे असं म्हणावं लागतंय. धन्य आनंदाची सापडलेली वेळ, त्यांनी संत सजन भेटली कृपाळ, त्यांनी फेडीला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविले सुदेचा बाळ. की धन्य आनंदाची वेळ सापडलेली व ती बहुत दिवस
अर्थ वागविली ते आज अकस्मात फळ देव आले. हे फळ सफल होणे सफल असं जर लक्षात आलं आपलं स्वरूप आणि आपल्याला सगळं अभ्यास, तर ही सफलता आहे. म्हणून ही सफलता आहे, म्हणून त्याला मोक्ष म्हणते, फल म्हणते, फलप्रद म्हणते. असो त्याप्रमाणे जितकं चिंतन केलं तितकं कमीच असतं. म्हणून असं आपण संतांना धरून, शास्त्राला धरून, आपल्या सद्विवेक बुद्धीला धरून योग्य आपल्या ठिकाणापर्यंत चिंतन करावं आणि त्या चिंतनाशी समरस असावं. ठीक आहे. धन्यवाद, धन्यवाद महाराज. हो. अतिशय गोड आणि सूक्ष्म सुंदर. आणि अपूर्वता श्रवण झाली. सुंदर पद्धतीनं अतिशय सूक्ष्म आणि अपूर्वतेने ज्ञानगत, विषयगत हम्म. आणि पुन्हा प्रत्यक्ष स्वरूपता अशा तिन्ही भूमिका फार गोड पद्धतीने आपल्या मुखातून श्रवण झाल्या. लागतात. धन्यवाद. बोलावं सर पुढे. हो हो हो. सुंदर सुंदर अगदी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका